कन्नड तालुक्यातील प्रगतशील गाव नादरपूर येथे जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत पशुसंवर्धनासाठी प्रचार आणि प्रसिद्धी कार्यक्रम पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर आणि पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती कन्नड तर्फे आयोजित तालुकास्तरीय पशु प्रदर्शन नादरपूर येथे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। यानंतर आलेल्या पशुवैद्यकीय अधिकारी यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले। त्याचबरोबर उत्कृष्ट प्रकारे पशुपालन व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले। या प्रसंगी पशु प्रदर्शनामध्ये आलेल्या संकरित आणि देशी जनावरांची पाहणी करण्यात आली तसेच मार्गदर्शन करण्यात आले। या प्रसंगी डॉक्टर विजय फुसे, जिल्हा पशुसंवर्धक अधिकारी डॉक्टर MP देशमुख, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन कन्नड VL खोडवे, पशुधन विकास अधिकारी पंचायत समिती कन्नड डॉक्टर पशुधन विकास अधिकारी श्रीनी एक नाचनवेल, सरपंच सविता दिलीप निकम यांची प्रमुख उपस्थिती आणि मार्गदर्शन लाभले। ग्रामसेवक बनकर राजू निकम, सुभाष पाटील निकम यांनी यावेळी मार्गदर्शन केले तसेच सहकार्य केले। या प्रसंगी शेतकरी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। देविदास थोरात, MCN न्यूज, नाचनवेल, कन्नड। प्रयत्नातून आणि नादरपूर ग्रामपंचायत तसेच ग्रामपंचायत सदस्य व शेतकऱ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी पशु प्रदर्शन आयोजित करण्यात आलेलं आहे। या प्रदर्शनासाठी सर्वप्रथम सर्व शेतकऱ्यांनी ज्या ज्या आपल्या पशुचं इथं प्रदर्शनासाठी हजेरी लावली त्यांचं मी मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो। मित्रहो, शेतकऱ्याला दुय्यम व्यवसाय हा जो आहे हा दुग्ध व्यवसाय असून या दुग्ध व्यवसायाला पूरक, शेतीला पूरक असा हा धंदा आहे। आता 8 दिवसापूर्वी पशुसंवर्धनाचे फुसे साहेब यांनी या ठिकाणी येऊन आमच्या ग्रामपंचायतीला विनंती केली की आपण या ठिकाणी ग्रामपंचायतच्या वतीनं आणि आमच्या खात्याच्या वतीनं या ठिकाणी हे पशु प्रदर्शन आपण करूया। तत्काळच आम्ही सर्वांनी, शेतकऱ्यांनी आणि ग्रामपंचायतीने त्यांना होकार दिला आणि त्या अनुषंगाने आज या ठिकाणी पशु प्रदर्शन होत आहे। मित्रहो, पशुसंवर्धनाचं महत्त्व ते आपल्याला पटवून देणारच आहे, परंतु आज नादरपूर हे जे जिल्ह्यात नंबर 2ला ग्रामपंचायत आलेली आहे, सातत्यानं या गावाचा विकास साधण्याचं काम ग्रामपंचायतीने केलेलं आहे, सरपंचांनी केलेलं आहे आणि याच माध्यमातून आज या ठिकाणी हे पशु प्रदर्शन या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे। या प्रदर्शनाच्या निमित्तानं आपल्या गुरांची काळजी कशी घ्यावी, दुग्ध व्यवसाय कसा करावा, जनावरांचे कोणत्या पद्धतीने दूध उत्पादन वाढेल याची संपूर्ण माहिती पशु अधिकारी हे आपल्याला या ठिकाणी देणार आहे। आमचं भाग्य आहे की या ठिकाणी हा कन्नड तालुक्याच्या वतीनं प्रदर्शनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। मी या ठिकाणी सर्वांना धन्यवाद देतो। आणि छत्रपती संभाजीनगर आज आपल्या नादरपूर येथे भव्य असे तालुकास्तरीय पशु प्रदर्शन या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे। पशुपालकांचा उत्कृष्ट असा उत्साहवर्धक ज्याला भरपूर सहभाग या ठिकाणी नोंदवण्यात आलेला आहे। तालुकाभरामधून या ठिकाणी पशुधन या ठिकाणी चांगले पशुधन या ठिकाणी आलेले आहेत। सर्व पशु प्रदर्शनामध्ये सर्व पशूंची निवड तज्ज्ञ अधिकाऱ्यामार्फत करण्यात येणार आहे। त्यांना प्रोत्साहनपर फुल ना फुलाची पाकळी म्हणून आपण या ठिकाणी बक्षीस या ठिकाणी ठेवलेलं आहे। बक्षीससुद्धा या ठिकाणी दिल्या जाणार आहे। जिल्हा वार्षिक योजनेमधून हा कार्यक्रम घेतला जातो आणि तालुक्यातील पूर्ण तालुक्यातील पशुपालकांचा उत्साह वाढवा या जनावरांकडे या प्रदर्शनामध्ये 44 लिटर दूध देणारी गाय या ठिकाणी सहभागी झालेली आहे। याचा सगळ्यांनी आदर्श घेऊन या भागातील दुग्ध व्यवसाय जो आतापर्यंत जोमाने चालत आहे आणखी जोमाने वाढवण्यासाठी मदत होईल। पशुपालकामध्ये एक त्याला सुदृढ असं स्पर्धा या ठिकाणी निर्माण होईल जेणेकरून चांगल्यात चांगल्या पशूची या ठिकाणी निवड होईल आणि त्या पद्धतीनं प्रत्येक पशुपालक या प्रदर्शनात सहभागी होऊन पाहून इथलं जे काही प्रचारसुद्धा आपण या ठिकाणी करणार आहोत की कसं सांभाळावं, कसं संगोपन करणार आहोत याविषयी सुद्धा या ठिकाणी तज्ज्ञांचं मार्गदर्शन होणार आहे। तर त्यासंबंधी सगळा हा मेसेज घेऊन त्या तालुक्यामध्ये पूर्णपणे जास्तीत जास्त दुधाचं उत्पादन या ठिकाणी होईल या दृष्टिकोनातून आणि चांगले जनावरं या ठिकाणी सांभाळल्या जातील त्या पद्धतीनं ह्या पशुसंवर्धनाचं आयोजन आहे। सर्व मान्यवर आणि सर्वांचा पशुपालकांचा या ठिकाणी सहभाग मिळाला त्याबद्दल मी सर्वांचे आभार।